जीवन संजीवनी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण एका अशा वनस्पतीबद्दल माहिती पाहणार आहोत जी की निसर्गाने आपल्याला दिलेले एक खूप मोठे वरदान आहे आणि या वनस्पतीचे नाव आहे वड, जी की आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे। मित्रांनो, वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष सुद्धा म्हटले गेलेले आहे। अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही असे हे वृक्ष आहे। वटवृक्षाचा कधीही क्षय होत नाही, ते कायम वाढतच राहते। वडाच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा पुन्हा जन्म घेऊन वडाचा विस्तार हा वाढत जात असतो, म्हणूनच त्या वडाला आपण आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्त्व आहे। मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये वडाच्या झाडाचे असाधारण असे महत्त्व विशद केले गेलेले आहे। आपल्या सर्वांना माहिती असलेली सत्यवान सावित्रीची कथा ह्या वडाच्या झाडाशी इतकी निगडीत आहे की वटपौर्णिमेला सर्व हिंदू स्त्रिया आजही श्रद्धेने याच आपल्या वडाच्या झाडाच्या फेरे घेत असतात किंवा आपल्या पतिराजांचे दीर्घ आयुष्य व्हावे म्हणून याच वडाला पूजत असतात। मित्रांनो, निसर्गामध्ये जितक्याही वनस्पती आहेत त्यांचे जर का आपण कम्पेअर केलं किंवा त्यांच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जवळजवळ 60% प्राणवायू हवेत सोडणारा हा वड अशी ही वनस्पती आहे। जर का मित्रांनो, आधुनिक भाषेमध्ये आपल्याला या वटवृक्षाला जर का एखादी संज्ञा द्यायची असेल तर आधुनिक भाषेमध्ये वटवृक्ष हे नैसर्गिक व्हेंटिलेटरचे काम करत असतो। म्हणूनच मित्रांनो, आपोआप त्याच्या आसपास जे राहणारे व्यक्ती असतील त्यांना सहजपणे शुद्ध प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन मिळत राहतो। मित्रांनो, एक पूर्ण वाढलेले वडाचे झाड एका तासाला 712 किलो इतका प्रचंड प्रमाणामध्ये प्राणवायू हवेमध्ये सोडत असतो। आयुर्वेद शास्त्रामध्ये वटवृक्षाला अनन्यसाधारण असे महत्त्व विशद केले गेलेले आहे। त्याची मुळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या किंवा त्या जे पान आपण तोडतो त्यामधून निघणारा चीक आहे, ह्या सगळ्यांचाच औषधी उपयोग खूप जास्त प्रमाणामध्ये होत असतो व त्यामधून असंख्य असे आजारांवर उपचार करता येतो। मित्रांनो, जसे की आपण सांगितलेले काही व्यक्तींमध्ये वीर्यवाढीसाठी व गर्भाशयाच्या शुद्धीकरणासाठी वडापासून रामबाण औषध आपल्याला मिळते, म्हणूनच याला संसार वृक्ष असे सुद्धा म्हटले गेलेले आहे। ज्या महिलांच्या अंगावरून पांढरे जाते किंवा काही महिलांमध्ये गर्भाशयाला सूज येते इत्यादी प्रकारचे जे विकार असतात, या सर्व विकारांवर औषधी उपयोग म्हणून याचा उपयोग केला जातो। काही महिलांच्या अंगावरून पांढरे जाणे, गर्भाशयाला सूज येणे इत्यादी विकारांवर औषधी म्हणून उपयोगी पडते किंवा तोंड आलेले असता याच्या काड्याच्या आपण गुळण्या करायला हव्यात किंवा काही महिलांमध्ये गर्भ टिकून राहण्यासाठी तसेच इच्छित संततीसाठी वडाच्या कोंबाचा उपयोग करायला हवा। जर का आपल्या शरीरावर कुठे भाजलेले असेल, आगीने भाजलेले असल्याच्या नंतर त्यावर आपण काय करायचं तर गाईच्या दह्यामध्ये वडाची वाळलेली पाने हे वाटून लावल्याच्या नंतर जे दुखणं आपल्याला झालेलं असतं ते कमी होतं आणि ती जखम ही लवकर भरून येण्यास मदत मिळते। किंवा काही व्यक्तींमध्ये केस गळण्याचा जो प्रॉब्लेम असतो त्यांनी काय करायचं आहे तर वडाची वाळलेली पानांची 20 ग्रॅम राख बनवून घ्यायची आहे आणि ती जवळपास 100 मिलीलिटर जवसाच्या तेलामध्ये मिक्स करून आपल्याला ती कोमट करून घ्यायची आहे आणि ती डोक्यावरती लावून त्याची मालिश करून घ्यायची आहे। असं तुम्ही 8 दिवस करा। तुम्हाला जो केसांचे जे प्रॉब्लेम असतील, जसे केस गळती असेल किंवा तुमच्या केस पांढरे होत असतील, केसामध्ये कोंडा होत असेल, हे सर्व कायमचं बंद होऊन जाईल। किंवा काही व्यक्तींना अचानकपणे त्यांच्या नाकातून रक्त येत असतं, त्यांनी काय करायचं आहे तर 3 ग्रॅम वडाच्या पारंब्यांची पावडर बनवून ती दुधाची जी साय आलेली असते त्या साईमध्ये मिक्स करून घ्यायची आहे, ती आपण पिऊन घ्यायची आहे। असे केल्याने तुमचे रक्त येणारे हे बंद होते। किंवा मग वडाच्या दुधाचे आपण 2 थेंब आपल्या नाकामध्ये टाकावेत, त्यामुळे सुद्धा तुमचा रक्तस्राव हा कमी होत असतो। काही व्यक्तींना सतत झोप येत असते, त्यांनी काय करायचं आहे तर वडाची वाळलेली पानं हे घ्यायची आहेत, त्यांची जवळपास 10 ग्रॅम अशी पूड बनवून त्यांनी 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून ती उकळून घ्यायची। आता आपण जे 1 लिटर पाणी घेतलेलं आहे त्याचं 25% पाणी राहीपर्यंत आपल्याला हे उकळू द्यायचं आहे आणि जे राहिलेलं पाणी आहे त्यामध्ये चिमूटभर आपल्याला मीठ टाकून हे सकाळ संध्याकाळ प्यायचं आहे। असं केल्यामुळे तुमच्या शरीरात जे सतत येणारा आळस असेल किंवा तुम्हाला अति झोपेचा जो त्रास असेल तर ते कमी होते। मित्रांनो, काही व्यक्तींमध्ये सतत होणारी सर्दी म्हणा, ताप, डोकेदुखीचा जो त्रास असतो त्यासाठी त्यांनी काय करायचं आहे तर वडाची जे तांबूस पाने असतात हे तोडून घ्यायचे आहेत आणि ते सावलीमध्ये सुकवून घ्यायचे आहेत आणि ती वाटून बारीक करून घ्यायची आहे, त्याची पूड बनवायची आहे आणि अर्धा लिटर पाणी घ्या आणि ते पाणी गरम करायला ठेवा। त्यामध्ये एक अर्धा चमचे जे आपण पूड तयार केले आहे ते पावडर मिक्सअप करा आणि हे पाणी चांगले उकळू द्या। अर्धे पाणी त्यातलं आटू द्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये एक जवळपास 2 ते 3 चमचे साखर टाकून घ्यायची आहे आणि हे जे आपलं चहाप्रमाणे जर आपलं हे तयार झालेलं आहे हे आपण सकाळ संध्याकाळ प्यायचं आहे। त्यामुळे तुम्हाला जो जुनाट ताप असेल, सर्दी, डोकेदुखीचा असेल तर ते तात्काळ कमी होईल।
ज्या व्यक्तींना हृदयाशी निगडीत काही त्रास असेल त्यांनी काय करायचे तर 10 ग्रॅम वडाची हिरवी पाने आपण तोडून घ्यायची आहेत आणि जवळपास 150 मिली पाण्यामध्ये मिक्स करून ती वाटून बारीक करून घ्यायची आहेत। आणि आता हे जे पाणी आहे ते जवळपास आपल्याला एक 15 दिवस प्यायचं आहे आणि 15 दिवस पुरेल ह्या बेतानं आपण सकाळ संध्याकाळ थोडं थोडं करून प्यायचं आहे। त्यामुळे आपल्याला हृदयाचे ठोके वगैरे जे असतात हे नियंत्रित येण्यास मदत मिळते। किंवा मग तुमच्या तळपायाला जर का भेगा गेलेल्या असतील, ज्या जागेवरती भेगा पडलेल्या आहेत अशा ठिकाणी आपल्याला या वडाचे जे दूध आहे आपण त्यांना चिक म्हणतो तो लावून मालिश करायची आहे। तुमच्या जे भेगा असतील ही तात्काळ कमी होण्यास मदत मिळते। किंवा अचानकपणे जर का आपल्याला कंबरदुखीचा त्रास जाणवत असेल तर वडाचे जे चिक असतो तो आपल्याला कमरेला दिवसातून 3 वेळा लावून त्याने मालिश करायची आहे। तुमची कंबरदुखी जी असते ती कमी होईल। त्याचप्रमाणे काही व्यक्तींमध्ये नपुसकतेचा प्रॉब्लेम असतो। बताशयामध्ये वडाच्या दुधाचे 5 ते 10 थेंब त्यांनी टाकून दररोज सकाळ आणि संध्याकाळ घेतल्याच्या नंतर जी नपुसकतेचा प्रॉब्लेम असतो हा नाहीसा होतो। किंवा काही व्यक्तींमध्ये स्वप्न दोष होत असतो, त्यांनी काय करायचं आहे तर वडाचे दूध म्हणजे जो चिक असतो हा पहिल्या दिवशी एका बताशावर 1 थेंब, दुसऱ्या दिवशी 2 बताशांवरती 2 थेंब असे 21 दिवस वाढत गेल्याच्या नंतर त्यांना जो स्वप्न दोषाचा प्रॉब्लेम असतो हा नाहीसा होतो। किंवा काही व्यक्तींमध्ये सतत उन्हाळी लागण्याचा प्रॉब्लेम असतो, त्यांनी काय करायचं आहे तर वडाच्या पानाचा काढा करून त्यामध्ये आपल्याला 50 मिली पाण्यामध्ये 2 ते 3 वेळेस घेतल्याच्या नंतर उन्हाळी ही दूर होते। हाच काढा याच पद्धतीने घेतल्यास तुम्ही जे डोके तुमचे जड झालं दुखत असतं किंवा जड झाल्यासारखं वाटत असतं यासाठी सुद्धा याचा फायदा होतो। काही स्त्रियांमध्ये गरोदरपणामध्ये त्यांना सतत उलट्या होत असतात, त्यांनी काय करायचं तर वडाच्या कोवळ्या पारंब्या ह्या बारीक उगाळून त्या प्यायच्या आहेत, त्यामुळे त्यांना गरोदरपणामध्ये खूप फायदा होतो। किंवा नॉर्मल जे व्यक्ती असतात त्यांनी काय करायचं 3 ते 6 ग्रॅम वडाच्या पारंब्या खायच्या आहेत, त्याच्यानंतर जो उलट्यांचा त्रास असतो हा कमी होत असतो। किंवा काही व्यक्तींना मधुमेहाचा जो प्रॉब्लेम असतो त्यांनी 20 ग्रॅम वडाची साल आणि पारंब्यांचे यांचे बारीक मिश्रण करून अर्धा लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचा आपण चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं आहे। म्हणजेच आता जे आपण पाणी टाकलेलं त्याचा 8वा भाग शिल्लक राहीपर्यंत आपल्याला ते उकळू द्यायचं आहे आणि ते थंड झाल्याच्या नंतर गाळून प्यायचं आहे, त्यामुळे तुम्हाला मधुमेहामध्ये हा 100% फायदा होईल। त्याच प्रकारे मित्रांनो काही व्यक्तींमध्ये मूळ व्याधीचा जो त्रास असतो त्यांनी काय करायचे तर 20 ग्रॅम वडाची साल घ्यायची आहे, 400 मिली पाण्यामध्ये ती टाकून उकळून चांगल्या पद्धतीने घ्यायची आहे। 200 ग्रॅम पाणी राहीपर्यंत ते तुम्हाला तसंच उकळू द्यायचं आहे आणि त्यामध्ये त्या पाणी जे आपल्याला राहिलेलं आहे शिल्लक आता त्यामध्ये 10 ग्रॅम तूप आणि साखर घालून ती थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि ते गरम असताना तुम्हाला खायचं आहे। त्यासाठी तुम्हाला जो त्रास होणार आहे मूळ व्याधीचा तो कमी होतो। किंवा जर का तुमचं तोंड येत असेल म्हणजेच माउथ अल्सरचा सतत प्रॉब्लेम तुम्हाला असेल तर 30 ग्रॅम वडाची साल 1 लिटर पाण्यामध्ये तुम्ही टाकून उकळून घ्यायची आहे आणि त्यापासून तुम्ही गुळण्या करायचे, त्यामुळे तुम्हाला जो तोंडाला त्रास होणार आहे किंवा तुमचा सतत येणारा तोंड आहे तो कमी होण्यास मदत मिळेल। किंवा जर का तुम्हाला जखम झाली असेल, जखम जर का चिघळी असल्याच्या नंतर दररोज जखम पाण्याने आपण स्वच्छ धुवून दिवसातून 3 ते 4 वेळेस वडाचा जो चिक असतो तो त्यावरती टाकायचा आहे, जेणेकरून की तुमची जखम जास्त चिघळणार नाही आणि चिघळलेली जखम ही भरून येईल। किंवा जर का तुम्हाला जखम कुठे लागली असेल, कुठे टाके पडलेले असतील, कुठे फाटलेला असेल शरीरावर, तर फाटलेली जखम जुळून घ्यावी, वडाची पाने गरम करून त्यावर ते घट्ट बांधून ठेवायचे आहेत, त्यामुळे तुमची जखम आहे ती लवकरात लवकर भरून येण्यास मदत मिळेल। किंवा मित्रांनो काही व्यक्तींच्या शरीरावर पांढरे डाग पडलेले असतात, मग ते चेहऱ्यावर असतील, हातावर, पायावर, पोटावर वगैरे कुठं पण असू शकतात, ज्यांना आपण कोड असे म्हणतो। त्यांनी काय करायचं तर रात्रीच्या वेळी वडाचे दूध काढून घ्यायचं आहे, मध्ये चिक काढून घ्यायचं आहे आणि ज्या जागेवरती त्यांना ते पांढरे डाग आलेले असतील, कोड असतील अशा ठिकाणी त्याचा लेप लावून घ्यायचा आहे आणि वडाची साल बारीक करून कोड आलेल्या ठिकाणी त्यांनी बांधून ठेवायची आहे। अशी त्यांना न चुकता 7 दिवस करायचा आहे, त्यामुळे तुमचा कोड जो आहे तो नाहीसा होण्यास मदत मिळेल। जर का आपल्या चेहऱ्यावरती वगैरे जर का फोड वगैरे येत असतील तर त्यासाठी काय करायचंय तर जो वडाचा चीक असतो तो फोडांवरती लावायचा आहे। असे केल्याने तुमचे फोड असतात ती पिकून फुटतात। फोड फुटल्याच्या नंतर कोवळी पाने आगीवर कोमट करून फोडांवरती त्याचं जे तेल असतं ते लावून बांधून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला नंतर फोडे कधी येणार नाहीत। किंवा शरीरावर जर का कुठे गाठी आलेल्या असतील तर जो चीक असतो वडाचा तो मोठे एकत्रित करून आपल्याला गाठीवरती त्याचा लेप बनवून घ्यायचा आहे। त्याच प्रकारे जर का शरीरावर कुठे गाठी आलेल्या असतील तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर वडाचा जो चीक असतो तो घ्यायचा आहे आणि मोठे मीठ एकत्रित करून गाठीचा जो गाठ आपल्याला आली असते त्याच्यावर त्याचा लेप लावून घ्यायचा आहे। त्यावर थोडे प्रमाणात साल आपण बांधून हे सलग 7 दिवस करायचं आहे। ते आपल्याला दिवसातून सकाळ संध्याकाळ जरी केलं तरी पण चालेल। 7 दिवसांमध्ये तुमच्या शरीरावर कुठे गाठ वगैरे आली असेल ही तात्काळ कमी होण्यास मदत मिळते।
काही व्यक्तींना सतत त्यांच्या शरीरावर होणारी खाज. मग मित्रांनो, खाजीचे 2 प्रकार पडतात. ती ओली असेल किंवा कोरडी असेल. त्यांनी काय करायचं आहे तर वडाचे अर्धा किलो पाने बारीक वाटून घ्यायचे आहेत. 4 लिटर पाण्यामध्ये ते पहाटे उकळवून घ्यायचे आहेत. ते पाणी 3 लिटर पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि राहिलेल्या 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो मोहरीचे तेल आपल्याला टाकून ते पुन्हा उकळून घ्यायचे आहे. उकळताना मित्रांनो, जे पाणी आहे ते पूर्णतः जवळपास तुमचं आटून जाईल आणि फक्त तुमच्या भांड्यामध्ये तेल राहून जाईल. आणि मित्रांनो, हे जे तेल राहिलेलं आहे ते ज्या जागेवरती तुम्हाला खाज सुटते अशा ठिकाणी तुम्ही लावून घ्यायचं आहे. हे तुम्हाला एक 5-7 दिवस करायचं आहे, जेणेकरून की तुमच्या शरीरावर जी ओली म्हणा किंवा कोरडी खाज असते ही नाहीशी होईल. किंवा ज्या व्यक्तींना सतत दातांचा जो त्रास असतो, नवीन आलेल्या फांद्यांनी त्यांनी दात घासून घ्यायचे, त्यांचे दात मजबूत होतील. किंवा जर का तुमचे दात किडलेले असतील तर तुम्हाला ज्या जागेवर तुमची कीड आहे त्या जागेवरती याच वडाचा चीक लावायचा आहे, जेणेकरून जी दाढमध्ये कीड असते ती कीड कमी होते. किंवा जर का तुमचे दात दुखत असतील तर 10 ग्रॅम वडाची साल, कात आपल्याला आणि 2 ग्रॅम काळी मिरी बारीक वाटून ज्या जागेवरती दात दुखते त्या ठिकाणी ते लावून घ्यायचं आहे. त्यामुळे तुमची दातदुखी ही कमी होऊन जाईल. किंवा मित्रांनो, आपल्या शरीरावर जर का कुठे सूज आली असेल तर आपल्याला वडाच्या पानांवरती तूप लावून सुजलेल्या ठिकाणी बांधल्याच्या नंतर सूज कमी होण्यास मदत मिळते. किंवा काही व्यक्तींना दम्याचा जर प्रॉब्लेम असेल, वडाची पाने त्यांनी जाळून पानांची राख 240 मिली पाण्यामध्ये टाकून खाल्ल्याच्या नंतर दम्याचा आजार हा कमी होण्यास मदत मिळते. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो, आम्ही पुन्हा तुम्हाला विनंती करतोय, आमचे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडची बेल आयकॉन क्लिक करा.